महासरस्वती अभिनंदन आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले माझे बंधू मित्र नकुलकर सर, मोटिवेशनल स्पीकर, आणि त्याचप्रमाणे आमचे गवई बापू साहेब आणि आमच्या बहीण आणि तुमच्या मॅथ्स शिक्षिका आढाव मॅडम ब्रॅकेटमध्ये उभे आहेत. तर सर्वजण आपण या ठिकाणी निरोप संभाषणासाठी जमा झालो, पण ऍक्च्युली हा निरोप नाही आहे, कारण इथूनही बरेच वर्षापर्यंत तुम्हाला मॅडमच्या कॉन्टॅक्टमध्ये राहायचं आहे, त्यांच्यापासून तुम्हाला मार्गदर्शन घ्यायचं, कारण मार्गदर्शन जे आहे निव्हर एंडिंग स्टोरी आहे, तर ते सतत आपल्याला घ्यावी लागणार आहे आणि त्याच्यासाठी मॅडम ऑलवेज तयार आहे. बरोबर. तर आता बघा, आपल्या जीवनामध्ये काही घटक हे अतिशय महत्त्वपूर्ण असतात. मी जास्त वेळ घेणार नाही, कारण बराच वेळ झालेला आहे. तर त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर आपले पॅरेंट्स, त्याच्यानंतर आपले फ्रेंड्स, टीचर्स आणि आपण स्वतः, हे जे 3-4 घटक जे आहेत तर ते खरोखरच अतिशय रिस्पॉन्सिबल आहे. आता समजा आपण जर टीचरचा विचार केला तर टीचर हे आपले मार्गदर्शक असतात आणि खरोखरच त्यांच्याशिवाय आपलं जीवन जे आहे तर ते अपूर्ण आहे. म्हणूनच एका कवीने म्हटलेलं की टीचर इज लाईक अ स्प्रिंग हू नर्चर्स न्यू ग्रेट स्पाउट, एन्करेजेस देम अँड लीड्स देम व्हेनेवर स्टुडंट्स आउट. टीचर इज लाईक अ विंटर व्हाईल स्नोइंग हार्ड आउटसाइड, कीपिंग स्टुडंट कम्फर्टेबल एज अ वॉर्म अँड हेल्पफुल गाईड. बरोबर. तर या 3-4 लाईन्स वरून आपल्या लक्षात येते की टीचरचं जे इम्पॉर्टन्स आपल्या जीवनामध्ये तर ते एकदम महत्त्वपूर्ण आहे आणि टीचरशिवाय आपलं लाईफ जे आहे तर पूर्णपणे झिरो आहे. कारण तुम्ही जर बघितलं असेल, प्रायमरी एज्युकेशन असो, हायस्कूल एज्युकेशन असो, कॉलेजचं एज्युकेशन असो की त्याच्या पुढे पण असो, टीचरशिवाय काहीच नसतं. बरोबर. त्याच्यामुळे टीचरचा आपल्याला अपमान करायचा नाही आहे, टीचरचा रिस्पेक्ट करायचा आहे आणि टीचर्स आपल्यासाठी एकदम व्हॅल्युएबल आहे. दे आर लाईक गॉड. एवढीच गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची. त्याच्यानंतर दुसऱ्या नंबर आपले पॅरेंट्स आहेत. तर पॅरेंट्स म्हटल्यानंतर ऍक्च्युली ते व्हॅल्युएबल आहेत, त्याच्यासाठी काही डाऊटच नाही, कारण ते आपल्याला जन्म देतात आणि जन्म दिल्यानंतर आपल्या पालन पोषणाची जबाबदारी ही खरोखर पूर्णपणे आणि अतिशय समर्थपणे ते पेलतात. त्यांचे जे काही प्रॉब्लेम असेल, त्यांचे जे काही अप्स अँड डाऊन आहे, त्यांचे जे काही प्रॉब्लेम आहेत तर ते बाजूला ठेवतात आणि जास्तीत जास्त तुमचा विचार ते करतात. त्याच्यामुळे ते आपल्यासाठी एकदम महत्त्वपूर्ण आहे. आणि बघा, आपण जीवनामध्ये त्यांना कधी विसरू नये. जनरली कसं होतं की जसं आपण थोडं मोठं होतो आणि मोठं झाल्यानंतर कसं आहे की वडिलांसाठी एक शब्द आपल्या तोंडातून एक तर माया वडिलांना मला पैसे दिले नाही, किंवा आईला जर पैसे दिले नाही तर मुलीला पैसे दिले नाही. बरोबर. शब्द निघतात काही दिवसानंतर, तर ते शब्द निघू नये आणि फक्त पॉकेटमधले पैसे संपल्यानंतर त्यांची आठवण आपल्याला यावी असं होऊ नये. बरोबर. भविष्यात, कारण आता कसं आहे की तुमच्यापैकी भरपूर जण मोर्शीच्या बाहेर शिकायला जाणार आहे, तर शिकायला गेल्यानंतर वडिलांची आठवण फक्त पैशासाठीच नाही आली पाहिजे, तर ते नेहमीसाठी आली पाहिजे. आणि आज ते तुमच्यासाठी एकदम महत्त्वपूर्ण आहे. जसं आपल्या क्लासेसमध्ये आपल्याला माहिती आहे की मेन पद आणि सबऑर्डिनेट असते. सध्या तुम्ही तुमच्या फॅमिलीचे कोण आहे सबऑर्डिनेट, ते कोण आहेत मेन. भविष्यामध्ये काय होणार आहे की तुम्ही होणार आहे मेन आणि ते होणार आहे सबऑर्डिनेट म्हातारे झाले. बरोबर. तर ही सर्व गोष्ट आपल्याला ठेवायची. तिसरी गोष्ट कोण असते, फ्रेंड्स. इंग्लिश मध्ये म्हटलं की ते बेस्ट फॉर एकदम. तर त्याच्यासाठी आपल्याला कसं आहे की मित्र आपले चांगले असलेच पाहिजे, कारण मित्र असे आहे की ते तुम्हाला तारू शकतात आणि मित्र आपल्याला स्पॉइल करू शकतात. फ्रेंड्स कॅन सर्वाइव्ह अँड फ्रेंड्स कॅन स्पॉइल यू. त्याच्यामुळे ऑब्व्हियसली आपल्याला मित्र हे चांगले भेटले पाहिजे. आता तुम्हाला हायस्कूल पर्यंत चांगले मित्र भेटले तर भविष्यातही चांगले मित्र भेटावे याच्यासाठी मी प्रार्थना करायची आणि चांगल्या मित्रांच्या सहवासात राहायचं. कारण कधी कधी एखाद्या मित्रानं जर काही प्रॉब्लेम निर्माण केला तर त्याचे जे पनिशमेंट आहे तर ते आपल्याला सुद्धा भोगावे लागते. त्याच्यामुळे आपल्या सराउंडिंग मध्ये मित्र हे चांगले असले पाहिजे. आणि दुसरी गोष्ट कशी आहे की आपण जास्तीत जास्त जो वेळ आहे आपल्या घराच्या बाहेर आपण स्पेंड करत असतो आणि ऑब्व्हियसली तो मित्रांसोबत स्पेंड करतो. त्याच्यामुळे कसं की मित्र हे अभ्यास असले पाहिजे. मित्र असे नसले पाहिजे की आपण अभ्यास करायला बसलो तर हिंडायला आपण फिरायला, किंवा आपण जर क्लासला जात असेल, एखादा मित्र जर म्हणत असेल कशाला चालला क्लासला, तर आपण सिंपल धरणावर जाऊन फिरायला. असे मित्र आपल्याला नको आहेत. आणि आता तुमची खरी टेस्ट आहे, कारण जेव्हा तुम्ही तुमच्या आई वडिलांपासून दूर राहा आणि मित्रांसोबत राहा बाहेर, तर त्यावेळेसच तुमचे मित्र जर प्रॉपर असेल, चांगलं सजेशन देणारे असेल, तर ऑब्व्हियसली तुमचं जे काही भविष्यातलं स्वप्न आहे तर तुम्ही पूर्ण करू शकता. बरोबर. त्याच्यामुळे मित्र हे चांगले असलेच पाहिजे. मित्र झाले, टीचर झाले, त्याच्यानंतर कोण झालं, पॅरेंट्स. बरोबर. आता राहिलं आपण स्वतः. तर आपण स्वतः सुद्धा एकदम रिस्पॉन्सिबल घटक आहोत. त्याच्यासाठी
स्वामी विवेकानंद सरांचं एक सेंटेन्स आहे की कुठलं सेंटेन्स आहे, टेक द होल रिस्पॉन्सिबिलिटी ऑन युअर शोल्डर अँड नो यू आर द क्रिएटर ऑफ युअर ओन डिस्टिनी. तुम्ही तुमच्या डिस्टिनीचे स्वतःच क्रिएटर आहात. त्याच्यामुळे कसं आहे की स्वतःला जास्तीत जास्त जबाबदारी घ्यायची. समजा एखाद्या घोड्याला जर पाणी प्यायचं असेल तर त्याला तळ्यापर्यंत घेऊन जाणे हे काम कोणाचं आहे, घोडेस्वाराचं आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मुंडकं टाकणे, त्याच्यानंतर पाणी पिणे हे काम कोणाचं, घोड्याचं. त्याचप्रमाणे एखाद्या विशिष्ट डायरेक्शन पर्यंत घेऊन जाणे हे काम टीचरचं आहे, आपले पॅरेंट्स आहे. परंतु ऍक्च्युअल मध्ये अभ्यास करणे आणि परफॉर्मन्स देणे हे काम कोणाचं, आपलं स्वतःचं आहे. त्याच्यामुळे आपल्याला स्वतःला ती जबाबदारी पूर्ण करायची आहे आणि आपणच आपल्या भाग्याचे निर्मात्यावर लक्षात ठेवायचं. आणि स्वामी विवेकानंद सरांनी आणखी एक वाक्य म्हटलेलं आहे की टॉक टू युअरसेल्फ वन्स इन अ डे or once in a week, otherwise you may miss the chance of meeting with an excellent person. आणि तो एक्सलंट पर्सन कोण आहे, तर आपण स्वतःच. म्हणून आपल्या मनासोबत नेहमी सतत बोलत राहायचं. आपलं मन आपल्याला काय सांगते तर ते ऐकत राहायचं आणि परफेक्शन चांगलं ठेवायचं. आता परफेक्शन बरोबर सांगतो, त्याच्यानंतर थांबतो. सचिन सर नाव ऐकलं तुम्ही, त्याला गॉड ऑफ क्रिकेट म्हटलं जातं, बरोबर. आता असं झालं की 2-3 मॅच मध्ये सचिन तेंडुलकर अशी उभे राहिल्यानंतर कॅच गेली विकेट कीपरकडे किंवा सीमकडे. आणि नेमकं मग कसं झालं की त्यांच्यावर क्रिटिसिझम व्हायला सुरुवात झाली की सचिनला तो बॉल जमवून नाही राहिला. तर मग काय झालं की ऑस्ट्रेलिया सोबत टेस्ट मॅच होती आणि सचिन तेंडुलकरनं पूर्ण निर्धार केला होता की या मॅच मध्ये असं आपण उभं राहिल्यानंतर बॉल आल्यानंतर त्याला सोडून द्यायचं विकेट कीपर.